चिमूर तहसील के नेरी में एक किसान की खेती पर कब्जा करने गए व्यापारी संगठन को आखिरकार हार माननी पड़ी और उन्हें किसान से माफी भी मांगनी पड़ी। क्या है पूरा मामला, देखते हैं इस खबर में। चिमूर तहसील के नेरी के एक किसान जिनका नाम सुरेश कृष्णाजी बुधे है, उनकी खेती पर नेरी शहर व्यापारी एसोसिएशन द्वारा एक बोर्ड लगाया गया जिसमें इस खेती पर व्यापारी संकुल का निर्माण किया जा रहा था। गौरतलब है कि यह खेती सुरेश बुधे के पास पिछले 70 सालों से है। जब सुरेश बुधे ने इस बोर्ड को देखा और उसमें लिखी सूचना पढ़ी तो उनके पैरों तले जमीन ही खिसक गई। इस मामले की शिकायत लेकर सुरेश बुधे सीधे पुलिस थाने पहुंचे। इस मामले में हमारे संवाददाता बालू सातपुते को जानकारी देते हुए किसान और संपूर्ण परिवार ने कहा, ही जागा माझ्या सासऱ्याची आहे आणि 70 वर्षापासून आम्ही ही शेती करत आहोत। तरी पण या व्यापारी लोकांनी गुलाब कांबडी आणि मंगेश चांदेकर गुलाब कांबडी राजू पिसे यांनी या लोकांनी इथे येऊन अतिक्रमण करून आमच्या जागेवर बोर्ड लावला आहे। तरी पण सुधीर भाऊ मुनगंटीवार गुलाब कांबडी यांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि बंडी भागडे यांनी आम्हाला ही जागा दिली आहे। तर त्या कोणते आमदार असे सांगतात का 70 वर्षापासून जे शेतकरी इथे शेती करत आहे त्यांच्या पोटावर लात मारून तुम्ही व्यापारी संघटनेला ही जागा द्या, कोणता आमदार सांगत आहे असं? तरी या जागेबद्दल आम्हाला न्याय द्यावा आणि जे काही आम्ही पिकवलेलं आहे त्याची भरपाई आम्हाला देऊन द्यावी अशी आमची मागणी आहे। आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि आता आम्ही स्वतः उभे यावं। आम्ही इथे या शेताचे प्रत्येक हिस्सेदार आम्ही इथे उभे आहोत। तुम्ही या आता, आम्ही इथे उभे आहोत, आम्ही बघता। तेव्हा माझे दीर, त्यांचे 2 मुलं आणि माझी लहान जाऊबाई शेतात काम करत होते। त्यांना दमदाटी दिली आणि दम दिला आणि दम देऊन हा बोर्ड इथे लावलाय। आता आम्ही सगळे या शेतातले आम्ही मालक हक्क असलेले आहोत। तरी आता तुम्ही सर्वजण यावं आणि आता आमच्या समोर इथे बोलावं का ही जागा आमची आहे बा, आमची आहे बा। तर यावं आता, आम्ही आता बघून घेऊ का ही जागा आमची आहे का तुमची आहे। किरण कृष्णाजी बुडे यांची लहान मुलगी होय। लहानपणापासून आम्ही हे शेती वाहत, माझे वडील 70 वर्षा पहिलेपासूनच आजोबापासून वाहत आहे शेती। हे का कारण इथं येऊन धमकी दाटत हे करून यायनं आगुटली जागा, कोणतं कारण होतं ना? सुधीर मुनगंटीवारचं नाव सांगून हे जागा आगुटली येतं, यायला का ना आदेश आला, नोटीस मला हे देत काम नाही। मुनगंटीवारचं माझ्याकडे द्यावं त्यानं नोटीस, मी पाहतो मग इकडे यावं। ते बंटी भाऊचं नाव सांगून सुधीर भाऊचं नाव पुढं घालून यायनं धमकी दिली। माझ्या भावाले लहान भाव झाले इथं बोर्ड काढला वावरात, पुन्हा त्याच्यात होतं याचं काय इथं हक्क? आम्ही लहानपणापासून इथं हा माझ्या बापाची जागा आगुटले एवढे हे करत आहे का? त्या दिवशी मंगेश चांदेकर इकडे यावं ते ना, आम्ही आता इथं उभे आहोत। यावं चंद्रपूरवरून आलो मी, आता या म्हणा इथं काय करत पाहतो आम्ही। हालांकि पिछले 70 सालों से इस खेती पर सुरेश बुधे का हक है और 1 जुलाई को व्यापारी एसोसिएशन द्वारा इस खेती पर अतिक्रमण कर वहां पर व्यापारी संकुल बनाने का बोर्ड लगा दिया। हद तो तब हो गई जब व्यापारी एसोसिएशन के अध्यक्ष ने भूमि पूजन भी कर डाला। 4 जुलाई को जब यह मामला एसडीओ के पास पहुंचा तब उन्होंने नेरी व्यापारी एसोसिएशन को कहा कि आपको व्यापारी संकुल का निर्माण करना था तो वह पटवारी के पास जाए, जगह की उपलब्धता वह करके देते हैं। इस मामले में नेरी व्यापारी एसोसिएशन द्वारा माफी मांगी गई और मामले को सुलझाया गया। 4/7/2024 रोज गुरुवार आमच्या व्यापारी असोसिएशनवर काही लोकांनी आरोप केले की जागा बळकावली आहे बा, पण हा आरोप मी संपूर्ण फेटाळून लावतो। त्या विवादित जागेवर बोर्ड हा 7 नंबरवर गाडला गेला, परंतु 7 नंबर नसून तो 16 आहे। आम्हाला जे ऑनलाईन जो नकाशा मिळाला हा चुकीचा नकाशा मिळाल्यामुळे की जो नंबर जो आहे 7च्या ऐवजी 16 असायला होता आणि संबंधित जागा जर त्या कास्तकारांची असेल तर त्या कास्तकारांनी रीतसर मोजणी करून घ्यावे आणि तो संबंधित जर बोर्ड आमचा व्यापारी असोसिएशनचा जर त्यांच्या अंतर्गत येत असेल तर त्या आम्ही व्यापारी असोसिएशन हा बोर्ड काढून घेण्यास समर्थ राहील। परंतु आम्ही व्यापारी असोसिएशनने कुठलेच चुकीचं काम केलं नाही। 16 नंबरची जागा ही झुडपी जंगल असून सरकारची आहे आणि ती ढोरपोडी या नावाने ओळखल्या जाते। तरी ही जागा आम्हाला संकुलन प्राप्त करण्यासाठी मंजूर करण्यात येईल, मंजूर करून होईल बा अशी मी आशा बाळगतो। त्यामुळे कुठल्याच लोकांवर आमचा अत्याचार होणार नाही, अन्याय होणार नाही अशी संपूर्ण व्यापारी असोसिएशन तर्फे मी सूचना करीत आहे। चिमूर से प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।